ह्या मेथीच्या सीझन मध्ये अशी मेथीचे पराठे बनवून घरच्यांना खाऊ घालायची आणि घरच्यांकडून तुमचं कौतुक करून घ्यायचं। मग त्याला बनवायसाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं तर बरीचशी मेथी निसून घ्यायची आणि तिला चांगलं पाण्याने धुवून काढायचं। आता मेथीला आहे ना असं चाबडतोबड कापून घ्यायचं, ज्यादा बारीक पण नाही कापायचं बरं का। आता वाटण बनवायसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे मिरच्या, लसूण, जिरे आणि मीठ आणि थोडं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं। आता लगेच गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यावर मेथी टाकायची, केलेलं वाटण टाकायचं, कांदा टाकायचा, तीळ टाकायचे, गरम मसाला आणि हळदी टाकायची आणि बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि थोडं थोडं पाणी टाकून याला चांगलं चपातीच्या पिठावणी मळून घ्यायचं। चांगलं मळून घेतल्यावर त्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। 10 मिनिटं झाले की लगेच कोंडा तोडून घ्यायचा, त्याला पिठात बुडायचं आणि चांगलं लाटून घ्यायचं। जास्त पातळ पण नाही लाटायचं, जरा जाडच ठेवायचं बरं का। लगेच गॅसवर तवा ठेवायचा गरम करायला। तवा गरम झाला की लगेच त्याच्यावर तूप किंवा तेल टाकायचं आणि पराठा टाकून द्यायचा। आता पराठ्याला वरून पण तूप किंवा तेल लावून मस्त खरपूस होऊसर आलटी पालटी करून भाजून द्यायचा। पराठे चांगले भाजले ना असे खरपूस होतात ना, काय सांगू मी तुम्हाला। झाले आपले पराठे बनवून तयार। आता तर लगेच गरम एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं, दही किंवा सॉस सोबत मस्त चोपायचं। खरंच सांगते, जर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा हे असे पराठे केले ना तर घरचे तुमचं कौतुकच करायचे थांबणार नाही। तर तुम्ही पण असे पराठे बनवून कसे झाले ते कमेंट मध्ये सांगायचं मला विसरू नका।